तसं पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसामध्ये 2 आंदोलन आणि 2 निर्णय हे राज्य सरकारकडून आले. पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की 25 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, कारण 11वीच्या प्रवेशाचा घोळ जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्याने आणि ऑनलाईन ऍडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीने, लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली, त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे. आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार, त्याच्या विरोधात नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला. अजूनही आम्ही लेखी त्यांचं जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत, कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती. तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते. त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. आदित्य, जे रोहित पवार जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2 भाऊ एकत्रित येणार याची धास्ती भाजपनं घेतली आणि म्हणून त्यांनी हा निर्णय 100% घेतली. आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की 2 भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा यशस्वी गट असेल किती प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे की जल्लोष करणार आहेत ते. आमची राज ठाकरेंनी मात्र अजून जाहीर केलेलं नाहीये की ते या सभेत सहभागी होतील अथवा नाही. तुम्ही आवाहन बघा, करा. एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे 5 तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी. महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे, ती आमची खरोखर इच्छा आहे. आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ती हेच बोलत आहे की मोर्चा असेल की विजयाचा मोर्चा असेल, हे सगळ्यांनी एकत्र येऊन, अर्थात त्याच्यात बनसे देखील आहे आमच्या सोबत, त्यांनी येऊन करावा, कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला दिसली पाहिजे.